Hello students, today we are going to discuss nomenclature of polyfunctional compounds. तर बघा आपल्याला आज पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे. दॅट मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेनिंग मोर दॅन 2 फंक्शनल ग्रुप्स आर कॉल्ड एज पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त, त्यांना आपण म्हणतो पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. तशा पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं आपल्याला नोमेनक्लेचर शिकायचं आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये जे बघितलं, लास्ट लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपण मोनोफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर बघितलं. त्याचसोबत प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी कुठला प्रेफिक्स वापरला जातो किंवा कुठला सफिक्स वापरला जातो हे डिटेलमध्ये आपण स्टडी केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या प्रेफिक्स आणि सफिक्स या दोघांचा वापर करून पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर बघायचं. मग आजचा टॉपिक काय आपला? नोमेनक्लेचर किंवा IUPAC नोमेनक्लेचर म्हणू शकता तुम्ही. IUPAC नोमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. पॉलीफंक्शनल कंपाऊंड म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? ज्या कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील त्यांना म्हणतो आपण पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स विच कंटेन 2 or more फंक्शनल ग्रुप्स आर कॉल्ड एज पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. तर मग ह्या पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर करण्याचा क्रायटेरिया असा आहे की the organic compound which contain more than 2 functional groups, then one of which functional group is considered as principal functional group, and remaining others considered as substituent. याचा अर्थ काय बघा? तर जो तुमचे 2 किंवा 3 फंक्शनल ग्रुप असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील, त्याच्यापैकी त्या 3-4 जणांपैकी किंवा त्या 2 जणांपैकी एक जो फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो आणि उरलेले जे काही असतील सगळे फंक्शनल ग्रुप त्यांना आपण ॲज अ सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. मग पुढे काय करायचं नेमकं? तर बघा, जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो म्हणजे जो मेन असतो त्याच्यातला, जे काही 2-3 फंक्शनल ग्रुप असतील त्याच्यापैकी एक फंक्शनल ग्रुप तुम्ही ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करता. ओके, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. आणि त्यासाठी वापरला जातो सफिक्स. IUPAC नोमेनक्लेचरमध्ये नोमेनक्लेचरमध्ये त्यासाठी काय वापरतात? सफिक्स वापरतात, त्याचं नाव दाखवण्यासाठी किंवा त्याचं प्रेझेन्स दाखवण्यासाठी. ठीक आहे. तो जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो त्याला इंडिकेट करायसाठी त्याच्या IUPAC नेममध्ये त्याचा एक ठरलेला सफिक्स असतो. तो सफिक्स आपण काय करतो? यूज करतो. आपण कालच्या दिवशीच डिस्कस केलं ना, डिफरंट प्रेफिक्सेस अँड सफिक्सेस यूज फॉर IUPAC नोमेनक्लेचर ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपसाठी कुठला प्रेफिक्स वापरायचा, कुठला सफिक्स वापरायचा, आपण काल त्याचा टेबल बघितला. ठीक आहे. त्यानंतर जो इतर जे रिमेनिंग फंक्शनल ग्रुप असतात, जो प्रिन्सिपल असेल त्याला सोडून जे रिमेनिंग फंक्शनल ग्रुप असतात, त्या रिमेनिंग फंक्शनल ग्रुपला सबस्टिट्युएंट कन्सिडर केलं जातं. त्यांना काय कन्सिडर करतो आपण? सबस्टिट्युएंट्स. आणि त्यासाठी यूज केला जातो प्रेफिक्स. ओके, तर प्रेफिक्स आपण काल वापरला नव्हता बघा. काल फक्त सफिक्स वापरले आपण मोस्ट ऑफ द एक्झाम्पलसाठी. मग जो काही प्रेफिक्स होता तो प्रेफिक्सचा यूज काय त्याचा? तर जेव्हा तुम्ही IUPAC नोमेनक्लेचर कराल पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं, त्यावेळेस त्या फंक्शनल ग्रुपचा काय वापरला जातो? प्रेफिक्स वापरला जातो. आता कसं काय ते कळेल तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मग आता कुठला फंक्शनल ग्रुप प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि कुठला सबस्टिट्युएंट हे कसं डिसाईड करायचं? तर ते डिसाईड करायसाठी आपल्याला एक ऑर्डर दिलेली आहे, प्रायोरिटी ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप्स. त्या ऑर्डरमध्ये जो फंक्शनल ग्रुप अगोदर येत असेल त्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करायचा आणि बाकीच्या त्याच्यानंतर येणारे जे फंक्शनल ग्रुप असतील त्यांना आपण सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. म्हणजे कसं ते बघा, तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप डिसाईड करायसाठी आपल्याला एक ऑर्डर दिलेली आहे, प्रायोरिटी ऑर्डर. ठीक आहे, प्राधान्यक्रम दिलेला आहे की कुठल्या फंक्शनल ग्रुपला तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर करणार आणि कोणाला सबस्टिट्युएंट कन्सिडर करणार, तर ते त्या ऑर्डरवरती डिपेंड करतं. मग ती ऑर्डर काय आहे ते बघा. जो फर्स्ट आहे त्या ऑर्डरमध्ये तो आहे कार्बॉक्सिल ग्रुप. त्यानंतर येतो सल्फोनिक ॲसिड ग्रुप SO3H COOH म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुप. नंतर येतो सल्फोनिक ॲसिड ग्रुप. त्यानंतर येतो ईस्टर COOR. त्यानंतर येतो ॲसिड क्लोराईड. त्यानंतर येतो ॲसिड अमाइड. ठीक आहे, हे कार्बॉक्सिलिक ग्रुपचेच रिलेटेड आहेत सगळे, फक्त हा एक वेगळा आहे त्याच्यामध्ये. हा सुद्धा ॲसिडच आहे ना, सल्फोनिक ॲसिड. त्यावरून तुम्हाला तो लक्षात ठेवता येईल. कार्बॉक्सिलिक ॲसिड, सल्फोनिक ॲसिड, ईस्टर, ॲसिड क्लोराईड, ॲसिड अमाइड. त्यानंतर येतो तुमचा सायनो ग्रुप येतो. त्यानंतर ह्या सायनो ग्रुपनंतर पुढे येतो तुमचा अल्डिहाइड नंतर पुढे येतो तुमचा कीटोनचा ऑक्झो ग्रुप किंवा त्याला कीटो ग्रुप म्हणतो आपण. अल्डिहाइड नंतर येतो कीटो ग्रुप.
कीटो ग्रुप नंतर पुढे येणार तुमचा अल्कोहोलचा OH ग्रुप, त्याच्यानंतर अमिनो ग्रुप अमाईनचा, त्यानंतर अल्किन्स डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अल्काइन्स. तर हा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. ही प्रायोरिटी ऑर्डर यूज करून आपण कुठला फंक्शनल ग्रुप प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आणि कुठला फंक्शनल ग्रुप हा सबस्टिट्युएंट आहे हे डिसाईड करतो. म्हणजे त्याचा यूज कसा करायचा आता मी तुम्हाला इथे 1-2 एक्झाम्पल घेऊन सांगतो. ठीक आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. बघा, आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊन बघू. CH3 CHOH CH2 CHO. आता हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. कुठले कुठले 2 फंक्शनल ग्रुप आहेत सांगा. याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत तुमचा. एक आहे अल्कोहोल OH ग्रुप आणि एक आहे अल्डिहाइड ग्रुप CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH. आता 2 फंक्शनल ग्रुप आहेत. मग याला नाव कसं द्यायचं नेमकं, तर लक्षात घ्या जे 2 फंक्शनल ग्रुप असतात त्याच्यापैकी एकाला आपण काय करतो ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप डिसाईड करतो. त्याला चूज करतो आपण ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. मग या दोघांपैकी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला ते कोण ठरवणार. तर ही ऑर्डर तुम्हाला त्यासाठी लक्षात पाहिजे. कार्बॉक्झिलिक ॲसिड, सल्फोनिक ॲसिड, इस्टर, ॲसिड क्लोराईड, ॲसिडमाइड, त्यानंतर सायनो ग्रुप, नंतर अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, अमाइन, अल्किन आणि अल्काइन्स. ठीक आहे. तर हे मेन जे फंक्शनल ग्रुप आहेत ऑर्डरसाठी आपल्याला लक्षात ठेवायला ते मी लिहिलेले आहेत या ठिकाणी. जे महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप आहेत तेवढेच इथं मी मेन्शन केलेले आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये आता ह्या 2 फंक्शनल ग्रुपपैकी कुठला फंक्शनल ग्रुप आधी येतो ते आपल्याला बघायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ही ऑर्डर लक्षात असेल तर तुम्हाला लगेच कळेल की हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे हा अगोदर येतो. त्याच्यामुळे प्रिन्सिपल कोण झाला तुमचा, हा फॉर्माइल ग्रुप अल्डिहाइड ग्रुप. म्हणजे त्याचा काय वापरणार तुम्ही, सफिक्स वापरणार. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला तुम्ही काय करता, सफिक्स यूज करता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. आणि जो सबस्टिट्युएंट असतो म्हणजे जो नंतर येणारा ग्रुप असेल, जसं या ठिकाणी अल्डिहाइड अगोदर येतो ह्या क्रमामध्ये. ही जी ऑर्डर आहे प्रायोरिटी ऑर्डर त्याच्यामध्ये फर्स्ट कोण येतो आहे बघून घ्या. अल्डिहाइड अगोदर आहे आणि अल्कोहोल नंतर आहे. ठीक आहे. तर जो अगोदर येतो तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, तो मोठा त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा. आणि हा सेकंड पोझिशनला येतो किंवा याच्यानंतर येतो अल्डिहाइड नंतर, म्हणून याची पोझिशन त्याच्या खाली असल्यामुळे हा काय होईल, सबस्टिट्युएंट होईल. मग जो नंतर येणारे असतात त्यांना आपण सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. प्रायोरिटी ऑर्डरमध्ये जे नंतर येतात उशिरा येतात त्यांना आपण काय कन्सिडर करतो, सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. आणि त्यांच्यासाठी काय यूज करतो आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये त्यांचा प्रेफिक्स यूज करतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याचा सफिक्स म्हणजे नावाच्या शेवटी लागणार त्याचं जे काही असेल ते. जसं आता अल्डिहाइडसाठी AL लावतात, अल्कोहोलसाठी OL लावतात. मग आता याच्यातला प्रिन्सिपल कोण आहे, CHO. त्याच्यामुळे इथे तुम्ही अल्डिहाइडचं काय लावणार, सफिक्स लावणार AL. आणि जो उरलेला ग्रुप आहे तो आहे सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंटला काय यूज करतो आपण, प्रेफिक्स. मग OH ग्रुपसाठी आपण काल जो टेबल लिहिला आहे त्या टेबलमध्ये प्रेफिक्स काय यूज केला आहे आपण तो बघा. आपण याच्यासाठी प्रेफिक्स वापरतो हायड्रॉक्सी. ठीक आहे. काय नाव येईल याचं बघा. बाकीचे जे सर्व रूल आहेत IUPAC नॉमेनक्लेचरचे ते सेम यूज करायचे आहेत. लॉंगेस्ट चेन रूल, लोएस्ट नंबर रूल वगैरे वगैरे. मग हा अल्डिहाइड जो आहे हा जिथून असेल तिथून तुम्ही नंबरिंगला सुरुवात कराल. हा कार्बन येईल तुमचा फर्स्ट, हा येईल सेकंड, हा येईल थर्ड आणि हा येईल फोर्थ. मग काय नाव येईल त्याचा IUPAC नेम. याच्यासाठी प्रेफिक्स यूज करा. अल्कोहोलसाठी 3 हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सी प्रेफिक्स लावतो आपण ज्यावेळेस OH ग्रुप असेल तेव्हा. 3 हायड्रॉक्सी आणि टोटल लॉंगेस्ट चेन आहे. याचा नंबर दाखवायची गरज नाही कारण हा जो अल्डिहाइड असतो हा टर्मिनल असतो. अल्डिहाइड झाला, कार्बॉक्झिलिक ॲसिड झाला, हे टर्मिनल असतात. नंबरिंगला सुरुवात त्याच्यापासूनच होते शक्यतोवर. ठीक आहे. त्याच्यामुळे काय नाव येईल त्याचं, मग 4 कार्बन आहेत, ब्युटॅनॉल. ब्युटेन 1 आल लिहायची गरज नाही कारण त्याच्यापासूनच नंबरिंग सुरू होणार आहे. अल्डिहाइड आहे म्हटल्यावरती आपल्याला कळतं की तोच पहिला असेल. ठीक आहे. त्याचं नाव आहे 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. बघा सेकंड एक्झाम्पल, CH3 CH NH2 CH2 CH2 COOH. आता या ठिकाणी हे 2 फंक्शनल ग्रुप घेतलेत मी. सुरुवात आहे आपली अजून म्हणून मी 2-2च फंक्शनल ग्रुप घेतो, जास्त घेत नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला MCQ जे विचारले जातात त्याच्या 2पेक्षाही जास्त फंक्शनल ग्रुप राहू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रायोरिटी ऑर्डरला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही आहे. ठीक आहे. ॲसिड, सल्फोनिक ॲसिड, इस्टर, ॲसिड क्लोराईड, अमाइड सगळे याच्यापासून बनलेलेच आहेत हे ॲसिडपासून. ठीक आहे. हा झाला, हा झाला, हा झाला. त्यानंतर येतो तुमचा सायनो ग्रुप. सायनो नंतर अल्डिहाइड, कीटोन हे रिलेटेड आहेत, हे लक्षात राहतील तुम्हाला. आधी अल्डिहाइड येतो नंतर कीटोन येतो. ठीक आहे. नंतर हायड्रॉक्सी ग्रुप, अमाइन ग्रुप, अल्किन आणि अल्काइन. ठीक आहे.
तर आता ह्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये बघा 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक फंक्शनल ग्रुप आहे अमाइन, ओके, आणि दुसरा फंक्शनल ग्रुप आहे ॲसिड, कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याच्यामध्ये प्रायोरिटी ऑर्डरमध्ये अगोदर कोण येतो दोघांपैकी? हा येतो बघा, कार्बोक्झिलिक ॲसिड येतो. म्हणजे याचा काय वापरणार तुम्ही? सफिक्स वापरणार याच्यासाठी IUPAC नेममध्ये. आणि जो नंतर येतो त्याच्यासाठी काय वापरणार? NH2 ग्रुप नंतर येतो ना, अगोदर कोण येतो? COOH ग्रुप, त्याच्यासाठी सफिक्स. जो नंतर येतो त्याच्यासाठी प्रेफिक्स. ज्यावेळेस अमिनो ग्रुप हा सबस्टिट्युएंट असतो त्यावेळेस आपण त्याच्यासाठी वापरतो अमिनो प्रेफिक्स वापरतो. काय वापरतो? अमिनो. मग काय नाव येईल याचं? बघा, लॉंगेस्ट चेन रूलनुसार तुम्ही नंबरिंग कशी कराल? 1 2 3 4 5, ठीक आहे. लोएस्ट नंबर रूल आणि लॉंगेस्ट चेन रूलनुसार तुम्ही नंबरिंग राईट साईडने कराल. जिकडून हा कार्बोक्झिल ग्रुप आहे त्याच्या कार्बनपासूनच तुम्ही नंबरिंग सुरू कराल. मग हा अमिनो ग्रुप येतो 4 नंबरला. मग काय नाव येईल त्याचं? 4 अमिनो पुढे 1 2 3 4 5 पेंटॅनोइक ॲसिड. तर या ठिकाणी जो ॲसिड असल्यामुळे इथेही तुम्ही काय कराल? इथे याची 1 नंबरची पोझिशन इंडिकेट करायची गरज नाही. हा COOH ग्रुप एक तर इकडून पहिल्या नंबरला असेल किंवा इकडून पहिल्या नंबरला असेल. समजतंय का? म्हणजे तो जिकडून असेल तिकडून तुम्ही नंबरिंगला सुरुवात करता. त्यामुळे ॲसिडच्या बाबतीत शक्यतोवर आपण नंबर मेन्शन करत नाही, तो टर्मिनलच असतो. ओके, तर नाव काय आलं त्याचं? 4 अमिनो पेंटॅनोइक ॲसिड. मी आता काही एक्झाम्पल लिहितो या ठिकाणी. तर बघा स्टुडंट्स, मी या ठिकाणी काही एक्झाम्पल इथे लिहिलेले आहेत. त्या एक्झाम्पलचं आपल्याला नॉमेनक्लेचर बघायचं आहे. सर्व पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स आहेत, म्हणजे सगळ्यांमध्ये ॲटलिस्ट दोन फंक्शनल ग्रुप आहेत. 2पेक्षा जास्त असतील तरी हाच क्रायटेरिया वापरायचा असतो. आणि जी आपण प्रायोरिटी ऑर्डर लिहिली फंक्शनल ग्रुपची, म्हणजेच प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप चूज करायसाठी जी काही प्रायोरिटी ऑर्डर लागते ती मी वरती इथे मेन्शन केलेलीच आहे. आपल्यासमोर असलेलं बरं राहील, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी हा जो दिलेला कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप कुठले आहेत? एक आहे अल्कोहोल, एक आहे अल्किन. ओके, मग याच्यातला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता असणार? तर अल्कोहोल असणार. अल्किनची प्रायोरिटी सर्वात शेवटी आहे बघा, सेकंड लास्ट आहे. त्याच्यामुळे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल तुमचा OH. मग जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याचा आपण काय यूज करतो? सफिक्स यूज करतो. मग सफिक्स कुठला असतो अल्कोहोलसाठी? अल्कोहोलसाठी आपण सफिक्स यूज करतो OL. ओके, मग काय त्याचं नाव येईल? लॉंगेस्ट चेन तुम्ही सिलेक्ट करणार. ओके, जिकडून तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जवळ येईल त्या साईडने नंबरिंग करावी लागेल, ठीक आहे. मग नंबरिंग तुम्ही या बाजूने कराल 1 2 3 4 5. ओके, पेंटीन आहे हा, पेंटीन डबल बॉन्ड आहे ना त्याच्यामध्ये, पेंट 4इन आहे. बट त्याच्यामध्ये जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो आहे अल्कोहोल OH ग्रुप, त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल बघा. आता अल्किनसाठी सुद्धा प्रेफिक्स नाहीच आहे, डायरेक्ट सफिक्सच आहे. अल्किनला कुठल्याही प्रकारचा प्रेफिक्स नसतो, त्यासाठी काय असतो? सफिक्स असतो. मग एक करायचं की याचाही सफिक्स लावायचा, याचाही सफिक्स लावायचा आहे. सगळ्यात शेवटी कोणाचा सफिक्स लागेल? तर अल्कोहोलचा लागेल, कारण तो प्रिन्सिपल आहे. ओके, मग याचं नाव येतं बघा कसं? पेंट 4इन. आता हा इन पूर्ण करायचा नाही, कारण मेन ग्रुप जो आहे, जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो लिहायचा बाकी अजून. मग त्याचा ईचा ई काढून टाकायचा. जसं आपण अल्केनचा ईचा ई काढून टाकून तिथे पुढे सफिक्स लावत होतो OL AL मोनो फंक्शनल कंपाऊंड्समध्ये, तसं इथे करायचं आहे. जो अल्किन आहे त्या अल्किनचा ईचा ई काढायचा आणि जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचा सफिक्स लावायचा. तो किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे, 2OL. ओके, तर नाव काय आलं त्याचं बघा? पेंट 4इन. पेंट 4इन, 4 नंबरला डबल बॉन्ड आहे. पेंट 4इन 2OL. OH ग्रुप जो आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तो 2 नंबरला आहे, म्हणून त्याचा सफिक्स सगळ्यात शेवटी, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा 2 फंक्शनल ग्रुप आहेत. 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक आहे अमिनो ग्रुप आणि एक आहे कार्बोनिल ग्रुप म्हणजेच कीटोन, ठीक आहे. मग या दोघांपैकी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला? दिलेल्या ऑर्डरनुसार कीटोन हा तुमचा प्रिन्सिपल ग्रुप राहील, कारण तो आधी येतो, आणि हा जो अमिनो ग्रुप आहे हा नंतर येतो, त्याच्यामुळे हा सबस्टिट्युएंट राहील या ठिकाणी, आणि कीटो ग्रुप तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप राहील. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याचा आपण यूज करतो सफिक्स, आणि जो उरलेला दुसरा फंक्शनल ग्रुप आहे त्याचा आपण यूज करतो प्रेफिक्स. मग त्याचं नाव कसं येईल बघा? टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती त्याच्यामध्ये? लॉंगेस्ट चेनमध्ये 1 2 3 4 5, म्हणजे पेंटॅनोन आहे तो, पेंटेन 2ON, आणि त्याच्यामध्ये 3 नंबरला हा अमिनो ग्रुप सबस्टिट्युएंट आहे आता, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव येईल 3 अमिनो पेंटेन 2ON, ठीक आहे. म्हणजे जो सबस्टिट्युएंट होता अमिनो ग्रुप त्याचा प्रेफिक्स लावला 3 अमिनो, आणि जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचा आपण काही लावला सफिक्स लावला ONE.
जो तुमचा प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचा सफिक्स ओएनई आणि जो सबस्टिट्युएंट आहे त्याचा प्रेफिक्स अमिनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक फंक्शनल ग्रुप आहे कीटो ग्रुप आणि एक आहे अल्डिहाइड ग्रुप. याच्यामध्ये जो तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल त्याचा आपण लावू सफिक्स आणि जो सबस्टिट्युएंट असेल त्याचा लावू आपण प्रेफिक्स. ओके. मग यामध्ये जो कीटोन आहे त्या कीटोनची प्रायोरिटी अगोदर येते का अल्डिहाइडची प्रायोरिटी आधी येते ते बघा. तर बघा तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, जो अल्डिहाइड आहे तो कीटोनपेक्षा मोठा असतो म्हणजे आधी येतो. त्याच्यामुळे जो अल्डिहाइड आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला त्याचा आपण लावणार सफिक्स. अल्डिहाइडचा सफिक्स असतो AL आणि जो कीटोन आहे तो काय येईल तुमचा सबस्टिट्युएंट येईल. मग कीटोनसाठी कुठला प्रेफिक्स लावतो आपण? ऑक्झो लावतो. ठीक आहे. मग नाव काय येईल त्याचं बघा. 1 2 3 4 काय नाव येईल त्याचं? 3 ऑक्झो ब्युटॅनॉल. ब्युटॅनॉल. ठीक आहे. ब्युटॅनॉलला आपल्याला ब्युटेन 1 आल म्हणायची गरज नाही, कारण अल्डिहाइड हा नेहमी टर्मिनल पोझिशनलाच असतो, शेवटीच असतो. एक तर या साईडला असेल सुरुवातीला किंवा शेवटी असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे ब्युटॅनॉल येतो, त्या ब्युटॅनॉलमध्ये थर्ड पोझिशनला कीटोन सबस्टिट्युएंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हा सायक्लिक अल्किन आहे, सायक्लो अल्किन. ठीक आहे. मग किती कार्बन आहेत टोटल त्याच्यामध्ये? सायक्लो हेक्झेनपासून बनलेला आहे ना तो, सायक्लो हेक्झिन आहे. तर सायक्लो हेक्झिनमध्ये OH ग्रुप सबस्टिट्युएंट आहे. ठीक आहे. OH ग्रुप आता या ठिकाणी प्रिन्सिपल ग्रुप होईल का अल्किन तुमचा प्रिन्सिपल ग्रुप राहील? तर या ऑर्डरनुसार तुमचा जो OH ग्रुप आहे तो प्रिन्सिपल ग्रुप राहील. त्याच्यासाठी आपण यूज करू सफिक्स नावाच्या शेवटी, आणि जो अल्किन आहे त्याच्यासाठी प्रेफिक्स नसतोच, त्याच्यासाठी सुद्धा सफिक्सच असतो. अल्केन, अल्किन, अल्काइन्ससाठी कुठलाही प्रेफिक्स नाही आहे, त्याच्यासाठी आपण सफिक्सच यूज करतो. ANE, ENE, YNE. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी कोणाचा सफिक्स लागणार? तर अल्कोहोलचा लागणार. जसं आपण मगाशी ॲलिफॅटिकचं एक एक्झाम्पल बघितलं या ठिकाणी, तसंच आहे ते, फक्त हा सायक्लिक आहे, अलिसायक्लिक रिंग आहे. ठीक आहे. काय नाव येईल त्याचं बघा. नंबरिंग तुम्ही OH पासूनच कराल. 1 2 3 सायक्लोहेक्झिन आहे तो. नाव कसं येईल त्याचं बघा. सायक्लो हेक्स 2 इन. इथंही पुन्हा तसंच करणार. ENEचा E काढून टाकायचा आणि शेवटी काय लावायचं? 1 ऑल. कारण प्रायोरिटीनुसार आपण नंबरिंग करतो. प्रायोरिटी OH ग्रुपची जास्त आहे म्हणून त्याला 1 नंबर दिला, 2 नंबर याला, 3 नंबर याला. ठीक आहे. जर तुम्ही नंबरिंग समजा या बाजूने केली 1 2 3 तर तुमचं ते IUPAC नॉमेनक्लेचर चुकेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता ह्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे कीटोन कार्बोनिल ग्रुप आहे बघा, C+O, आणि एक आहे कार्बॉक्झिल ग्रुप. बरोबर. एक आहे कार्बॉक्झिल ग्रुप. मग याचं नॉमेनक्लेचर कसं कराल? जो कार्बॉक्झिल ग्रुप आहे त्याचा लावायचा सफिक्स IUPAC नेमला. शेवटी त्याचा सफिक्स काय लावतो आपण? कार्बॉक्झिलिक ॲसिडचा OIC ॲसिड. ठीक आहे. आणि जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याला प्रेफिक्स लावा लागेल, कारण तो नंतर येतो प्रायोरिटी ऑर्डरमध्ये. मग याचा प्रेफिक्स असतो कीटोनचा ऑक्झो. ठीक आहे. मग काय नाव येईल त्याचं? नंबरिंग ह्याच साईडने होईल तुमची, जिकडून कार्बॉक्झिल ग्रुप आहे तिकडून 1 2 3 4 5. काय नाव येईल त्याचं IUPAC नेम? 4 ऑक्झो पेंटॅनोइक ॲसिड. पेंटॅनोइक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्येही 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे सायनो ग्रुप आणि एक आहे अल्डिहाइड ग्रुप. CHO म्हणजे फॉर्माइल ग्रुप म्हणजेच अल्डिहाइड. ओके. मग अल्डिहाइड आणि सायनो ग्रुपमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाची आहे बघा. याच्यामध्ये अगोदर येतो तुमचा सायनो ग्रुप, त्याच्यानंतर येतो तुमचा फॉर्माइल ग्रुप. म्हणजे मोठा कोण झाला या ठिकाणी? प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोण असेल तुमचा? तर सायनो असेल. ओके. आणि हा जो फॉर्माइल ग्रुप आहे हा काय होईल या ठिकाणी? सबस्टिट्युएंट होईल. मग त्याचा IUPAC नेम कसं लिहाल तुम्ही? तर याला तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कन्सिडर केला आहे, म्हणजे तुम्ही नंबरिंग याच्यापासून सुरू कराल. 1 2 3 4 म्हणजे हा आहे तुमचा ब्युटेन नायट्राइल. ब्युटेन नायट्राइल त्याचा IUPAC नेम. त्या ब्युटेन नायट्राइलमध्ये सेकंड पोझिशनला हा अल्डिहाइड ग्रुप जोडला आहे. अल्डिहाइडला आपण प्रेफिक्स कोणता यूज करतो? फॉर्माइल. कुठला प्रेफिक्स यूज करतात अल्डिहाइडला? फॉर्माइल. कालचा जो चार्ट आपण लिहिला आहे तो बघा व्यवस्थित. काय येईल त्याचं नाव मग? 2 फॉर्माइल ब्युटेन नायट्राइल. ब्युटेन नायट्राइल हे त्याचं IUPAC नेम. 2 फॉर्माइल ब्युटेन नायट्राइल. ओके. तर अशा प्रकारे आपण हे 6 एक्झाम्पल डिस्कस केले, आणि ज्यावेळेस आपण ते रूल डिस्कस करत होतो त्यावेळेस आपण 2-3 एक्झाम्पल ऑलरेडी डिस्कस केले होते. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून पुढचं जे लेक्चर बनणार आहे त्याच्यामध्ये आपण अजून 25-30 एक्झाम्पल डिस्कस करू. ठीक आहे. आता आपण थांबू.